शब्द, मन आणि प्रेम. ओके. शुभ क्रिया. ओके. सो पार्ट आहे 249. पार्ट 248 मध्ये बघितलं होतं आपण. शुभ ऑफिसमध्ये असतो आणि क्रिया मस्त शुभच्या घरी असते तब्येत बरी नसल्यामुळे, आणि मग इव्हनिंगला किचनमध्ये असते क्रिया आपल्या सासूबाईसोबत. सो मग असंच बोलणं चालू असतं. सो आता पुढे बघू. हां. सो मग असंच मस्त गप्पा गोष्टी चालू असतात आणि मग शुभ येतो तर घरी येताच बोलतो, "मम्मी पाणी दे गं." आणि मग तसंच शूज काढून बसतो आणि मग शुभची मम्मा आणि क्रिया येतात आणि मग शुभ पाणी पितो. तर शुभची मम्मा बोलतात, की "जेवण इकडेच करून जायचं आहे आणि तुला रात्री कॉफी चहा लागतो ना, तर स्वतः बनवून घेत जा. क्रियाला त्रास द्यायचा नाही, बिकॉज तू जसं काम करतो तसंच ती सुद्धा काम करते ना, मग असं तिला त्रास द्यायचा नाही." हां, ओके मा. शुभ बोलतो, "अगं पण मी तिला सांगतो, पण मी सुद्धा स्वतः किचनमध्ये सोबत जातो आणि आम्ही सोबतच असतो." बोलतो आणि ती चहा करते. क्रिया बोलते, "हो आई, शुभ खरं बोलत आहे आणि आम्ही नेहमी सोबत असतो कुठलंही काम करताना, लाईक स्वयंपाक करत असताना सुद्धा. आणि बाय द वे, तुम्हाला माहिती आहे मला हे घर माझं असल्याचं फील होतं. घरी मम्मा पप्पा जसं माझं मन जपतात तसं तुम्ही सगळे जपता, आणि शुभ पण छानच आहे, पण कधी कधी रागात त्याला नाही दिसत मी, तर तेव्हा त्याला सरळ करायला तुम्ही असतात, सो नो प्रॉब्लेम." शुभ बोलतो की दुसरी मुलगी आली आहे घरी, सून वगैरे नावासाठी आहे फक्त. आणि बाय द वे, मम्मी अगं बडे पप्पा ॲडमिट आहेत, तर जायचं आहे ना त्यांना बघायला भेटायला. तर शुभची मम्मा बोलतात की हो, आम्ही जाऊन आलो आहे काल दुपारी, सो तू जाता घरी जाताना चालला जा आणि भेटून घे. तर क्रिया लगेच विचारात पडते की मी कुठे थांबू. तर शुभ सांगतो की बाईक जवळ थांब आणि तुला आत भेटायला घेऊन गेलो असतो, पण तुझी आधीच तब्येत बरी नाही आणि त्यात असा हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर सर्व स्मेलने परत खराब नको व्हायला, सो म्हणून. करेक्ट. तर क्रिया यावर लगेच बोलते की नाही नाही, मी नाही येणार आत, तू जाऊन भेटून ये आणि मी थांबते बाहेर बाईकजवळ. सो मग असंच बोलतात बसतात आणि मग काही वेळाने सगळे जेवायला बसतात, तर क्रिया खूप कमी जेवण करते. तर शुभ लगेच बोलतो की क्रियो, जेवण कर नीट, इतकं कमी जेवण करू नको, बाहेरचं काही ऑर्डर करणार नाहीये मी घरी गेल्यानंतर, कळलं ना. तर क्रियाचा फेस लहान होतो ह्यावर, म्हणजे सॅड होते क्रिया. तर शुभचे पप्पा लगेच बोलतात की ही कोणती पद्धत आहे बोलायची, तिला आधीच बरं नाहीये तर कमी जेवण केली असेल तर काय झालं एवढं, लगेच तुला इतकं र्यूड बोलायची काय गरज. साध्या सरळ शब्दात सांगितलेलं कळतं तिला, आणि तू इथेच इतकं र्यूड बोलत आहे, तर घरी कसा वागतो हेही सांग, हा ना. तर यावर शुभ बोलायच्या आधी शुभची मम्मा बोलतात की बाहेरचं ती नेहमी खात नाही, मग चवीसाठी एखाद्या वेळेस बाहेरचं ऑर्डर कर बोलली तर काय बिघडलं. हे असं नेहमी वागणं असतं का क्रिया घरी. तर क्रिया काहीच बोलत नसते, तर शुभचे पप्पा बोलतात की ती कशाला हो बोलेल आता, नाहीतर घरी गेल्यानंतर परत हा काहीतरी ऐकावेल ना तिला. तर किया बोलते की नाही आहे बाबा, असं खरंच काही नाही आहे, माझी खरंच खूप काळजी घेतो शुभ, आणि आता तब्येत बरी नाही म्हणून थोडं चिडून बोलला असेल, बट इट्स ओके, माझ्या काळजीमुळे बोलला ना, सो ठीक आहे. सो मग सगळे जेवण करतात आणि बसतात बोलतात थोड्या वेळ, आणि शुभला सर्वांनी ऐकवलं म्हणून थोडं सॅड असतो फोन यूज करत. तर मग शुभ क्रिया जायला निघतात, बाईक जवळ येतात. तर लगेच शुभची मम्मा येऊन बोलतात शुभला की नीट जा आणि असं लहान तोंड करू नको, क्रिया आपल्या पॅरेंट्स पासून लांब राहते आणि नंतर लग्न करून नेहमीसाठी इकडेच राहील, पण तू तुझ्याच पॅरेंट्स सोबत राहणार आहे, सो म्हणून थोडी काळजी जास्त वाटते तिच्याबद्दल, पण तुझ्याबद्दल सुद्धा तितकंच प्रेम काळजी आहे, कळलं का. तर शुभ हे ऐकून लगेच नॉर्मल होतं आणि असंच बोलतो की ठीक आहे, जा आज जा आणि काळजी घे आणि वेळेवर खात पीत जा, फक्त आम्हाला सांगू नको. सो मग तसं शुभक्रिया निघतात हॉस्पिटलला जायला, बड्या बाप्पाला बघायला. काही वेळाने हॉस्पिटलमध्ये पोहोचतात आणि मग शुभ बाईक पार्क करून क्रियाला सांगतो की इथे बस, येतो मी 10 मिनिटात. आणि मग शुभ जातो भेटायला आणि बोलून भेटून 15 मिनिटांनी परत येतो. तर क्रिया तिथेच असते आणि मग बाईक काढतो शुभ आणि क्रियाला सांगतो जे काही बोलणं वगैरे झालं, आणि मग काही वेळाने घरी पोहोचतात दोघेही. हा. क्यूट कपल. घरी पोहोचताच शुभ टीव्ही ऑन करतो आणि क्रिया फॅन ऑन करते आणि बसतात दोघे आपापला फोन घेऊन, आणि तसंच एक व्हिडिओ आवडतो क्रियाला, तर शुभला बघ बघ बोलते, तर शुभ बघतो आणि मस्त आहे बोलतो, आणि परत दोघेही आपापले फोन बघायला लागतात. आणि मग परत 2 मिनिटांनी क्रिया दुसरा व्हिडिओ दाखवते, तर तेही शुभ बघतो आणि छान आहे बोलतो, आणि मग तसंच क्रिया बाजूला सरळ पाय करून शुभच्या मांडीवर डोकं ठेवून
डोळे बंद करून लेटून घेते. तर शुभ बघतो आणि असंच क्रियाच्या डोक्यावर हात फिरवत असतो आणि दुसऱ्या हाताने फोन यूज करत असतो. सो केअरिंग. काही वेळाने क्रिया झोपी जाते तर शुभ आपला फोन यूज करणं बंद करतो आणि क्रियाला सरळ झोपवतो बेडवर आणि मग आपलं वर्क घेऊन बसतो. तर जवळपास 1 तासाने शुभला पण झोप यायला लागते. तर शुभ पण झोपी जातो. सो मग नेक्स्ट डे मॉर्निंगला 7 वाजता क्रिया उठते आणि शुभ मस्त झोपूनच असतो. तर क्रिया तसंच फ्रेश व्हायला जाते आणि आपल्यासाठी चहा करून मस्त पेपर रीड करत असते. तर तेवढ्यात येतो पंकुडीचा कॉल. तर पंकुडी सांगते की दी, मी आज येणार आहे ग, तुला काही प्रॉब्लेम तर नाही ना? तर क्रिया बोलते की अगं माझी वेळाबाई, तू मला न सांगता जरी आली ना तरी काही प्रॉब्लेम नाही. सो तू किती पण वाजता ये आणि कॉल कर. ओके. तर ह्यावर पंकुडी ठीक आहे बोलून जीजूचा ऑफिस ॲड्रेस दे बोलते. तर क्रिया विचारते की का ग, कशासाठी? तर पंकुडी बोलते की त्यांच्या ऑफिसकडे उतरते आणि त्यांना फ्लॅटवर सोडायला सांगते. तर क्रिया बोलते की इतकं शहाणपणा नको करू हा बाळा तू. नेहमी जिथे उतरते तिथे उतर, मग मीच येते तुला घ्यायला. तर पंकुडी बोलते की अगं दी, जीजू माझ्यासाठी हे एवढं करू शकतात की नाही ते बघायचं आहे मला, सो प्लीज सांग ना. तर किया बोलते की मी नंतर सांगते बिकॉज आधी शुभला विचारते. तर पंकुडी ठीक आहे बोलते आणि मग दोघेही असंच बोलतात थोड्या वेळ आणि मग कॉल कट करतात. तर क्रिया येऊन बघते रूममध्ये. तर शुभ झोपूनच असतो. तर क्रिया उठवते शुभला की शुभ, झाली ना झोप, चल ना उठ ना सोनं आता प्लीज. तर शुभ नाहीच उठत आणि मग तेवढ्यात क्रियाला कॉल येतो एक. तर तेव्हा कळतं क्रियाला की अर्जंट ऑनलाईन मीटिंग आहे. अच्छा. तर तसंच क्रिया आपला लॅपटॉप घेऊन हॉलमध्ये बसते आणि वेळेत मीटिंग जॉईन करते. तर मीटिंग चालू असते क्रियाची आणि अर्ध्या तासाने शुभला जाग येते. तर तसाच आवाज पडतो कानावर क्रियाचा बोलत असल्याचा. तर शुभला वाटतं की क्लायंटसोबत कॉलवर बोलत असेल. तर तसंच हाक मारतो क्रियाला. तर क्रियाला आवाज ऐकू येत नाही बिकॉज ऑफ हेडफोन्स. तर 5 मिनिटे वेट करतो. क्रिया आता येईल, आता येईल असा विचार करत पण क्रिया नाहीच येत. आणि मग शुभला खूप राग येतो. तर तसंच उठतो आणि रागारागात जातो हॉलमध्ये. तर क्रिया मीटिंगमध्ये असते हे कळतं. तर इशारा करतो की 5 मिनिटासाठी इकडे ये क्रियू प्लीज, प्लीज. क्रिया बघते शुभकडे जस्ट एक नजर, पण मीटिंग इम्पॉर्टंट असल्यामुळे जात नाही आणि परत बघतही नाही. तर तसंच तिथे चेअरवर बसतो आणि 5 मिनिटे वेट करतो. तर क्रियाची मीटिंग चालूच असते आणि इकडे शुभला लेट होत असते ऑफिसला. तर जाऊन स्वतःच सर्व करतो आणि अंघोळ करून येऊन रेडी होत असतो फॉर ऑफिस. तर क्रियाची मीटिंग होते आणि मग ती डील पण कन्फर्म होते की क्रियालाच मिळणार म्हणून. तर क्रिया खूप हॅप्पी होऊन शुभला जाऊन हग करते. ओ माय गॉड. सो शुभ ऑलरेडी भरपूर रागात असल्यामुळे तसंच क्रियाला बाजूला करतो आणि खूप रागात बोलतो की जस्ट स्टे अवे. माझ्याकडे बिलकुल वेळ नाही आहे आता आणि तू टिफिनसुद्धा बनवलेला नाही आहे, हेही कळलं मला. आता चुकून पण काही ऑफिसमध्ये घेऊन यायची गरज नाही आहे, कळलं? तू तुझं काम कर आणि मला माझं काम करू दे. बिलकुल काही गरज नाही आहे एकमेकांसाठी काहीही करत बसायची आणि आता एक शब्द पण बोलू नको. खूप जास्त घाण ऐकून घेशील. क्रियेचा पूर्ण फेस उतरून जातो आणि तसंच बेडवर बसून देते आणि डोळ्यात पाणी येत असतं. तर तसंच शुभला एकसारखी बघत असते. तर शुभ रेडी होतो आणि तसंच टिफिन न घेता ऑफिसला जातो आणि क्रिया खूप जास्त हर्ट होऊन असते. तर बिलकुल इच्छा नसते, पण इम्पॉर्टंट काम असतं म्हणून कसं तरी रेडी होते फॉर ऑफिस आणि निघते ऑफिसला जायला शुभला मेसेज करून. तर मेसेज बघून सीन करून सोडतो शुभ आणि आपलं काम करत असतो. आणि मग काही वेळाने क्रिया ऑफिसमध्ये पोहोचताच सगळा स्टाफ क्रियाला कॉंग्रॅच्युलेट करत असतात बिकॉज जी डील सक्सेस झालेली असते ती खूप मोठी असते आणि याचा खूप मोठा फायदा झालेला समजताच सगळे खूप हॅप्पी हॅप्पी होऊन विश करतात. क्रिया फेक स्माईल करत तसंच थँक्यू बोलून आपल्या केबिनमध्ये जाते आणि लॅपटॉप ओपन करून कामाचं बघत असते. पण डोक्यात एकच एक चालू असतं की शुभ आज टिफिन न घेता गेला आहे. ऑफकोर्स माझीच चुकी आहे, पण मला मीटिंगबद्दल आधी माहिती असतं तर मी आधीच बनवलं असतं. आणि यासाठी जबाबदार माझी पी सुद्धा नाही बिकॉज त्या क्लायंटला दुसऱ्या कामासाठी बाहेर जायचं होतं. सो ते इमर्जन्सीमध्ये करणंच होतं. सो तिलाही काही बोलू शकत नाही. ओ गॉड प्लीज हेल्प मी. असंच क्रिया डोक्याला हात लावून बसलेली असते. तर तेवढ्यात येतो पंखुडीचा कॉल. तर पंखुडी सांगते की अर्ध्या तासात मी पोहोचणार आहे आणि तू अजून जिजूचं ऑफिस ॲड्रेस नाही सांगितली मला, किती वेळ आहे पुन्हा? तर क्रिया बोलते की आमचं सकाळीच भांडण झालं खूप आणि शुभ खूप रागारागात ऑफिसला निघून गेलाय.
सो प्लीज तू नेहमीच्या स्टॉपवर थांब, मी येते तुला घ्यायला. तर पंकुडी ठीक आहे बोलते आणि मग कॉल कट करून पंकुडी कॉल करते शुभला. तर शुभ रिसीव्ह करतो आणि बोलतो की हां, पंखू बोल. पंकुडी बोलते, जीजू मी आले चंद्रपूरला. जस्ट 15 ते 20 मिनिटमध्ये पोहोचणार आहे, तर हे ऐकताच शुभ बोलतो की ठीक आहे, पण उतरणार कुठे आहे? आय मीन क्रियाच्या ऑफिस जवळ उतरत असेल तर तिला सांग. तसं ती तुला सोडून देईल फ्लॅटवर आणि माझ्या ऑफिसकडे उतरत असेल तर तसं सांग. तर पंकोडी बोलते की मी तिच्या ऑफिस जवळच उतरणार आहे आणि तिला सांगितले मी. सो मग असंच बोलून कॉल कट करतात दोघेही आणि मग काही वेळाने पंकुडी स्टॉपवर पोहोचताच क्रिया जाते घ्यायला आणि पंकुडीला घेऊन फ्लॅटवर जाताना सांगते की शुभ आज टिफिनसुद्धा घेऊन गेला नाही गं. माझ्यामुळेच झालं आहे नो, पण आता काय करू कसं करू काहीच कळत नाही आहे. तर हे ऐकून पंकोडे बोलते की अगं मग आता लगेच बनवून आपण नेऊन देऊ ना जेजूला ऑफिसमध्ये टिफिन. तर क्रिया विचार करते ह्यावर आणि ठीक आहे बोलते आणि मग दोघीही घरी पोहोचतात. आणि तसंच क्रिया फ्रेश होऊन किचनमध्ये कामात बिझी होते आणि पंकोडी पण फ्रेश होऊन चेंज करून क्रियाला हेल्प करत असते. तर तसंच टिफिन रेडी करतात दोघीही आणि निघतात शुभच्या ऑफिसला जायला. तर ऑफिसमध्ये पोहोचताच गाडी पार्क करून पंखोडी तो टिफिन देते क्रियाला आणि बोलते की भांडण होऊ नये सो तूच दे टिफिन आणि तसं बोल म्हणजे नॉर्मल होईल सर्व. तर क्रिया तसं टिफिन घेऊन घेते पंखोडीकडून. अच्छा, नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज. ओ माय गॉड, किती मस्त ट्विस्ट असणार आहे. सो पार्ट 250 मध्ये बघणार आहे आपण शुभ जेव्हा बघणार क्रिया पंखुडीला तर बघताच कसं रिॲक्ट करणार आणि काय बोलणार आणि क्रियावरचा राग जाणार का आणि स्टोरीमध्ये पुढे काय घडेल तेही बघू. सो रायटर अँड एडिटर शुभ वासेकर.